नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9वा, 10वा, 11वा आणि 12वा। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने। स्वामी नामाची जपत्याने अखंडित चालती। दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती। बहुत लोक दर्शना येती। अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवक भाविक दर्शना येती धावोन। यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी। साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै। किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म। ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली। असे ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत। आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले। यात्रेची झाली धाटी, कैसेची होई स्वामी भेटी। ही चित्ता उपजली चित्ती, मग उपाय योजिला। ते होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य। स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे। ते घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी। करुणी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील। व्याधी दूर करावी म्हणूनी, विनंती कराल स्वामी चरणी। तरी आपण लागोनी, द्रव्य काही देईन। बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तिचे मन। म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की। ते म्हणती बाईसी, तितुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयासी देईन सत्य वचन हे। बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी। तरी उदक घेऊनी करी, संकल्प आपणा सोडावा। शंकरराव तैसे करीती, बाई आनंदिली चित्ती। म्हणे मी प्रार्थनो या स्वामी प्रती, कार्य आपुले करीन। मग एके दिवसी यती, बैसले होते आनंद वृत्ती। शंकरराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष। बाई स्वामीसी बोले वचन, हे ग्रहस्थ थोर कुलीन। परिपूर्वे कर्मे या लागून, ब्रह्मा संबंध पीडितो। तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधी पासोनी। ऐसे एकता वरदानी, समर्था तेथोनी उठले। चालले गावाबाहेरी, आले शेखनुराचे दर्यावरी। शंकररावही बरोबरी, त्या स्थळी पातले। यवन स्मशान भूमीत, आले यतिराज तरीत। एक नूतन खाचेत, निजले छाटी टाकून। सेवे करी शंकररावासी, म्हणती लीला करू नयेसी। चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानावी मानसी धरावा। काही वेळ गेल्यावरी, उठली समर्थाची स्वारी। शेखनुरांचे दर्ग्यावरी, येऊनी पुढे चालले। शंकररावे तया दिवसी, खाना दिधला फकीरासी। आणि शेखरीनुसारी, दर्ग्यावरी एक कफानी चढविली। मग काही दिवस लोटत, स्वामी राजा आज्ञापित। बारीक वाटोनी निमपत्र, 10 मिरे त्यात घालावी। ते द्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध। झाला स्वामी राजवैद्य, व्याधी पळे आपणाची। स्वामी वचनी धरुनी भाव, औषध घेती शंकरराव। तयासी आला अनुभव, 10 दिवस लोटले। प्राकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला। काही मास लोटतात याला, ब्रह्मसंबंधे सोडिले। मग पुन्हा आनंदेसी, दर्शन आले अक्कलकोटासी। घेऊन स्वामी दर्शनासी, आनंदित झाले। म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्त्र। ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे। महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती। तेथेच चुन्ने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा। ऐसिया एकांत स्थानी, राहणार नाही कोणी। ऐसी विनंती स्वामी चरणी, कारभारी करिता ती। परी पुन्हा आज्ञा झाली, मठ बांधावास त्या स्थळी। भुजंगाधिक मंडळी, दाखविली जागा त्यांनी। सर्वानुमते तेथेची, मठ बांधिला चुने गच्ची। कीर्ती शंकररावाची, अजरामर राहिली। अगाध स्वामी चरित्र, तयाचा न लागेची पार। परी गंगोदक पवित्र, अल्पसेविता दोष जाती। श्रवणी धरावा आदर, तेथे साधती इह परत्र। ते झाले स्वामी किंकर, विष्णू शंकर वंदिती। त्या इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत। सदा परिसोत भाविक भक्त, नवोध्याय गोड हा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्रीमस्तु शुभं भवती।
श्री स्वामी चरित्र सारामृत दशमध्याय. श्री गणेशाय नमः. वाटी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, त्याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसे म्हणून मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार. स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थ श्रमणी. बाळप्पा नामे द्विज कोणी, राहते होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठात. 30 वर्षाचे वय झाले, संसाराते उपगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार, यमाजी नाही सार. परलोकी दारा पुत्र, कोणी नय कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सख्य पाविजे. बाळप्पाचे मनात या परी विचार येत, सदा उद्दीन चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु अपना प्रती, कोठे आता भेटले. हाची विचार रात्रंदिन, चित्ताचे नाही होय समाधान. तया प्रती सुस्वप्न, 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी, भरोनी आपणा पुढे येती. पाहुनिया ऐसा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापास दृढतर, विवेकशास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगून सर्वात्री. निघाले सद्गुरु शोधासी, मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत, तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वर अवतार, लोका दाविले चमत्कार. तयाचा महिमा अपार, वरुणू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिती, चिदंबर दीक्षितांची कथा. आठविली ते वर्णिता, सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून, जन निघती घराहून. परिमार्गी लागल्या पुण्यस्थान, स्नानादान करिता ती. महायात्रा स्वामी चरित्र, प्रेतक्रमिती मी किंकर. मार्गी लागले अतिपवित्र, चिदंबराचे पुण्यस्थान. तयाचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रम. श्रोती होऊनी सावधान, श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्ती तैसाची. जयाची ख्याती सर्वत्र, विधानाचे माहेर. अलिप्तपणे संसार, करोनी काळ क्रमिताती. परितया नाही संतती, मनोनी उद्विग्न चित्ती. मग शिव आराधना करीती, कामना चित्त धरोनी. त्वंदाश वर्षे अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून, संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकुनिया वरासी, आनंदले मनासी. वार्ता सांगे कांतेसी, तिही चित्ती तोषली. तियेसी झाले गर्भधारण, आनंदले अभयंताचे मन. जो साक्षात उमारमण, तिच्या उदरी राहिला. अनंत ब्राह्मण ज्याचे उदरी, इच्छा मात्र घडी मोडी. तो परमात्र त्रिपुरारी, गर्भवास भोगिती. 9 मास भारत पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेवलिया तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान, बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला. पाहुनी जनी जनकाला, कौतुक अत्यंत वाटतसे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघट शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पढविले. एकदा यजमानाचे घरी, व्रत होते गजागौरी. चिदंबर तया अवसरी, पूजे लागी आणिले. मुक्तिकेचा गज करोनी, पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन, दीक्षित त्यासी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती, पाहून सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती, सर्वत्र ख्याती पसरली. ऐसी लीला अपार, दाखवीत चिदंबर. पक्षी जे का शंकर, जगद्गुरुरार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपाणी, यज्ञ केली दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवूनी, द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी.
तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले जले भरले होते घट ते आसी लविता अमृत हस्त हे घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन तेव्हा पुढे शहा माझी पेशवे भेटी होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दादा त्यांचे लागेना तयानी हे ऐकोन मुरगोडी आले धावोन म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी रवबाजीसी वृत्तांत कर्णोपकारणी का झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षिताप्रती ते वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप गोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिधला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मभरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्याचे जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असती नवलनसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थाचा जाणोनी तेथे एकिला व्रतांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तदार्थ यतिरूपे प्रगटले अमृता समान रसाळ कथा एकता पावन श्रोता वक्ता करोनिया एकाग्र चित्ता अवदान द्यावे श्रोते हो पुढेल अध्यायी कथन बाळप्पा करील जप ध्यान तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील भक्तजनाची माऊली अक्कलकोटी प्रगटली सदा कृपेची साऊली आम्हावरी करोते मागणे हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चिंते शंकर रावाची प्रेमळ प्रीती दासन विष्णूवरी असो हेते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती. स्वामी भक्तांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रात करिताती तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईन निसंशय फिटेल सर्व ही संदेश श्री सद्गुरु कृपेने परिमुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगता गानगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाओनी पैसा भेओ अनुष्ठानी श्री गुरु स्वामी येओनी सांगती तैसे करावे मानला ते असी विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी गेले गांगनापूर परम पावन स्थान ते कामना धरुनी चित्ती सेवे करी सेवा करीती जेते वाहे भीमा नदी स्नान करीती भक्तजन पुत्र कामना धरुनी चित्त आराधिनी नरसी सरस्वती दरिद्र धन इच्छिती रोजिंगीन आरोग्य कोणी घालिती प्रदक्षिणा कोणी ब्रह्मभोजना कोणी करीती गंगा स्नान कोणी घालिती नमस्कार तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे दोन्ही प्रहरी मागोनिया मधुकरी निर्वाह करीती आपुला बाळप्पा तेथे पातले स्नान पाहुनी आनंदले नरसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली क्रांतकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जपध्यान आटपोनी मागोत येती गावात सेवे कर्या बरोबरी मागोनिया मधुकरी भोजना उत्तर संगमावरी करतोनी येती ते मध्यान स्नान करोनी पुन्हा बैसली जपध्यानी असता जाता वासरमनी संध्या स्नान करावे करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्राम माझी येती ते बाळप्पा ते ग्रहश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी वरान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रात भिक्षा मागती सद्गुरु प्राप्ती करिता सोडोनीय ग्रहसूतकांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंदवृत्ती राहती पंचपक्वाने सेविती
घरी येते मागती मधुकर, मिळती कोरड्या भाकरी. उदरपुरती न होय शीतउष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास करीतयाचे मानस. कदा उदास नोहेची अध्या राम सेवे करी, राहत होती गाणगापुरी. प्राणी देखुनी ऐसी परी, बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुच्या सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरूनी जेवले तरी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी, मागोनिया मधुकरी जाऊनिया संगमावरी. झोळी उदकी बुडवावी आणोनिया बाहेरी, बैसोनी तिथे शिळेवरी मग खावया भाकरी. ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले क्रश. निशिदीन चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्र त्यागिले, अंती तर कष्ट शोषिले सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपुले प्राप्तान भोग भोगविन दारुण, पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसा विचार निशिदीन येती बाळप्पाचे मनी, तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चित, स्वप्नी 3 यती मूर्ती येऊनी दर्शन देती. बाळप्पाची ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्रह्मांड स्वप्ना भितरी येऊनी अज्ञापी, अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित काय इच्छित साधावे, पाहुनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्यांचे फळ मिळेल की, अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तवतयासी एक पत्र शंकेखाली सापडले, त्यात लिहिली एक ओळी, करू नये उतावळी. ऐसे पाहून त्यावेळी विचार केला मनासी, आपण केले अनुष्ठान परी ते झाले अपूर्ण. आणखीही काही दिन ब्रह्म आपुला चालवावा, मग कोठे एक दिवसी बाळप्पा आले संगमासी. रत्तातळी ठेवून व्रस्तासी केले स्नान करावया, परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी रस्तिक एक निघाला, तयासी त्यानी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्राम माझी परत आले गेले भिक्षेकारणे, त्या दिवसी ग्राम भीतरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दीन मानिला, अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवसी. उत्तम शकुन तयासी मार्गावरी जहाले, चरण चाली चालोनी. अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोहोचले येऊनी. नगरी रम्य देखिली तेथे नरसी सरस्वती, यती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदिती. आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नारी, कामधंदा करिता घरी गीत गाऊनी परोपरी. स्वामी महिमा वर्णिती दूरदेशीचे ब्राह्मण, वैशाधिक इतर वर्ण स्वामी महिमा एकोन. दर्शनाते धावती तयाची जहाली गर्दी, यात्रा उत्तरे घरोघरी नाम घोषे ते नगरी. रात्रंदिन गजबजे राजे आणि पंडित, शास्त्री वेदांती येत तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे. कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर येती, रामदासी अघोप्रपंथी दर्शन येती स्वामींच्या. कोणी करिता कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजन नाचोन स्वामी महिमा वर्णिती. त्या क्षेत्रीचा महिमा केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखोन नगरी बाळप्पा तोषले अंतरी. पूर्व पुण्यतयाच्या पदरी जन्म सार्थक झाले. बाळप्पा होऊनी सेवे करी स्वहस्ते करील श्रीच्या करी. ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी. ज्याचा महिमा अगाध जो केवळ सचितानंद. विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवून जन्मवरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. श्रोते सदा परिसोत 11 गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. स्वामी भक्तांनो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. हरावया जगद्द्वारा हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होते. हेची समर्थ श्री स्वामी गतध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी. आनंद पोटी नचमावेना
त्या दिवशी श्री समर्था होतसे खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी, बाळप्पाचे मानसी तेव्ही चिंता पडली ऐसी, ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल, परिदर्शन घेतल्या विन आज करू नये भोजन, बाळप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले, दर्शने इच्छा उत्कट चित्ती, खडीसाखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सानिध्य पातले, आजना बाहू सुहास वंदन, श्री स्वामी मूर्ती पाहोन, बाळप्पाने धावोन, दृढ चरण धरी येले, कंठ सदा गीत जाहाला, चरणी भाळ ठेविला, शने कमीपणाला विसरला, परमतोषला मानसी, गंगा मिनली सागरी, जैसे तरंग जला भितरी, तैसे बाळप्पा ते अवसरी, स्वामी चरणी दृढ झाले, मधुस्तवर ब्रह्मन जैसा, कमल पुष्पन सोडी सहासा, स्वामी चरणी बाळप्पा तैसा, दृढ जडला स्वभावे, येऊनिया भानावरी, श्री चरणाची सोडिली मिठी, ब्राह्मनंदन मावे पोटी, श्रोत ओठी गातसे, श्री स्वामी समर्थ त्यावेळी, पडले होते भूतळी, उठोनिया काय केली, दिला एक विचित्र, सर्व वृक्षासी अलिंगन, दिले त्या प्रेम करोन, बाळप्पाचे प्रेम, ऐसी कृतीने दावली, धन्यवता माने निमनी, बाळप्पा निघाले तेथोनी, परितयांचे श्रीचरणी, चित्त गुंतले अखंड, त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिऱ्हाड्यावर, स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना, बाळप्पा दर्शन करोनी, आले बिऱ्हाडी परतोनी, जहागीरदाराचे नैवेद्य काढून, बाळप्पा हाती दिधला, म्हणती जाऊन स्वामीसी, अर्पण करा नैवेद्यासी, अशा म्हणून तयासी, बाळप्पा तेव्हा चालले, म्हणती नैवेद्य दाखवून, मग करू प्रसाद भक्षण, मार्गी तयासी वर्तमान, विदित एक जहाले, या समयी श्री समर्थ, असती नृप मंदिरात, राजाज्ञे वाचून तेथ, प्रवेश कोणाच न होय, ऐसे एकुणी वर्तमान, बाळप्पा मनी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्यार्पण, आपल्या हस्ते नोहेची, मार्गावरूनही परतले, सत्वर बिऱ्हाड्यावरती आले, तेथे नैवेद्य अर्पण केले, मग सारिले भोजन, नित्य प्रांतकाळी उठवण, संत कर्माते आचरोन, घेऊनी स्वामीचे दर्शन, जपा लागी बैसावे, श्री शंकर उपास्य देवत, त्यांचे करावे पूजन नित्य, मध्यानाही येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे, घरी झोळी घेऊन, श्री स्वामी जवळी येऊन, मस्तक ठेवूनी चरण, जावे भिक्षे कारणे, मागुनिया मधुकरी, मग यावे बिऱ्हाड्यावरी, जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे, घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान, ऐसे प्रकारे करोन, अक्कलकोटी राहिले, चोळप्पा आदी करोन, सेवे करी बहुत जन, त्यात सुंदराबाई म्हणून, मुख्य होती त्यावेळी, आपण व्हावे सेवे करी, इच्छा बाळप्पाचे अंतरी, सुंदराबाईची करी, अधिपत्य सर्वसे, एके दिवशी तयासी, बाई आज्ञा करियेसी, आपणही श्री सेवेसी, करी जावे आनंदे, बाळप्पा मनी आनंदला, म्हणे सुदीन आज उगवला, सद्गुरु सेवेचा लाभ झाला, झाले सार्थक जन्माचे, बहुत जन सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै, मी प्रिय बहुस्वामीसी, ऐसा अभिमान तियेसी, गर्व भरे इतरांसी, तुच्छ मानू लागले, या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथ अवस्था होतसे, हे बाळप्पानी पाहोन, नाना युक्ती योजना, मोडूनी टाकिले भांडण, एक चित्त सर्व केले, कोठेही असता समर्थ, तुझाधिक व्हायला यथार्थ, तत्संबंधी सर्व साहित्य, बाळप्पा सिद्ध ठेविती, समर्थाच्या येता चित्ती, अरण्यातही वस्ती करीती, करे तेथेही पूजा आरती, नियम करीती बाळप्पा, बाळप्पाची प्रेमळ भक्ती, पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुनी चित्ती, सेवा करीती आनंदे, ऐसे लोटत काही दिवस, बाळप्पाची या शरीरास, व्याधी झडली रात्रंदिवस, चैन नसे शने भरी, बेंबी मधुनिया रक्त, वाहतसे दिवस रात्र, तया दुःखे विवाळ होत, म्हणून कैसे करावे, भोग भोगिला काही दिन, कदाची पुढी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन, विष त्यात निघाले, पूर्वी कोण्या कृतज्ञे, बाळप्पासी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून, पडले आज बाहेर, स्वामी कृपेने आजवरी, गुप्त राहिले होते उदरी, सद्गुरु सेवा त्यांची करी, व्हावी लिखत विधीचे, आजवरी बहुता परी, बाळप्पा करी चाकरी, तयाचे अंतर पडी, स्वामी मयन झाले,
प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी सामी सेवे कारणे हे पाहुनी एके दिवसी बाई विनंती समर्थासी आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर जावे तैसी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती करी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या अग्रहावरुनी समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हे सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहत वाचून न करावे पूजन तया माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने समर्थाचा पूर्ण भक्त चोळप्पाचे नाम विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणून ती सुंदराबाई उचलोन नेतसे सत्वर त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती बाळप्पामुळे म्हणती नुकसान होत आपुले तेव्हा जामात श्रुश्वर अभयंता करीती विचार बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवसी काय बोलती बाळप्पासी दरार पुत्र सोडूनी देशी आपण येथे राहिला आपण आपल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकोन बाळप्पा मनी खिन्न झाला बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाओ न करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामींनी मजा आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी तरी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसी श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी कुलदैवताच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकुनिया समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदैवताचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे तेव्हा निरंतर झाला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुसविले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण श्रीपद भट्टे एकोन कापट्या मनी आणिले मने जावया आपणासी समर्थने देती आज्ञेसी तरी टाकुनी चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जानोनी अवश्य मने त्याची दिनी दोन चिठ्ठ्या लिहोनी अभयंतासी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी ओचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळप्पाला न सोडती निश्चय स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तया प्रती करीतील तई ती दयाळा जो केवळ दयाधन भक्त काजल कल्पद्रुमा विष्णू शंकर दोघे जन तयाशी शरण सदैव इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत दशमध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती स्वामी भक्तांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.